आज आम्ही बनवतोय छोले भटुरे। प्रत्येक वीकमध्ये असं वेगवेगळं काहीतरी बनवून द्यावं लागतं। तर चिपने ते डो मिक्सरमध्ये मैदा टाकलाय। डो मिक्सरमुळे काम जरा इझी होतं, पीठ हाताने मळायची गरज नाही। आता पीठ चांगलं तयार झालंय। चिपने आता त्याला फर्मेंटेशनसाठी 15-20 मिनिटं पॅक करून ठेवलंय। तोपर्यंत चिप आता चिकन रेडी करतायत। आज आहे मलाई चिकन आणि छोले तर आहेतच, त्यासोबत चिकन पण द्यावं लागतं। आणि आता पीठ पण चांगलं फर्मेंट झालंय आणि लोक जेव्हा येतात तेव्हाच फ्रेश भटुरे बनवून द्यावे लागतात। आधीच बनवून ठेवले तर मग रब्बर सारखे होतील। टोटल आम्हाला 90च्या आसपास भटुरे बनवायला लागतात। आणि आता जरा मी पण माझी कलाकारी दाखवतो। स्कूटर हल्का सा घुमा से उठा उठा। हाँ अभी वैसा सीधा बेल, बेलन के सीधा रखा है। बेलन वैसे सीधा ही बेल है, बेल नहीं वैसे बिना जैसा सीधा बेल वैसा ही बेल, बेल सामने सामने। बस बस अभी बुलाना चाहिए यार। लंबा पे ओवल शेप भी चलेगा, अंडे का जैसा शेप भी चलेगा। ओवल शेप कर, ओवल शेप कर, उस ओवल शेप में अंडे का शेप उसको छोड़, उसको छोड़ वने दूसरे। मला गोल भटुरे बनवता येत नाहीत, म्हणूनच मी चिपकूक बनत नाही। तर आता कसा बसा एक भटुरा मी बनवलाय, त्याला आता फ्राय करतो। भटुरा तर फुललाच नाही, पण काय हरकत नाही, खाताना तर तो पोटात तुटूनच जाणार आहे। तर माझ्यापुरते मी भटुरे फ्राय केलेत। आता बाकी लोक यायला अजून टाइम आहे, तोपर्यंत मी खाऊन घेतो। छोले भटुरे तर एकदम मस्तच झालेत, तुम्ही पण या खायला।